नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर. आज आपण UPSC चे अध्यक्ष यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. पूर्ण यादी पाहणार आहोत. कोणत्या कोणत्या वर्षी कोण अध्यक्ष होते ते आणि त्यांची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यांचा कार्यकाल पाहणार आहोत. UPSC अध्यक्षांना भारतीय संघ लोकसेवा आयोगाचे प्रमुख मानले जाते. UPSC ही भारत सरकारमधील गट अ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे व्यवस्थापन करणारी एक केंद्रीय संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे जी परीक्षा घेऊन अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय नागरी सेवामध्ये गट अ गट ब अधिकाऱ्यांची भरती करते. कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतो. प्रशासकीय संस्था आणि UPSC चे मुख्यालय नवी दिल्लीतील धौलपूर हाऊस येथे आहे. 1 ऑक्टोबर 1926 रोजी लोकसेवा आयोगाची संस्था म्हणून स्थापना झालेल्या UPSC ची रचना झाली आणि भारत सरकार कायदा 1935 नंतर संघिक लोकसेवा आयोग बनले. स्वातंत्र्यानंतर हे नाव बदलून संघ लोकसेवा आयोग असे करण्यात आले. UPSC अध्यक्ष हे संवैधानिक संस्थेचे प्रमुख असतात आणि त्यांची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम 316 च्या तरतुदीनुसार केली जाते. UPSC अध्यक्ष यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती हे करतात. UPSC अध्यक्षांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा 65 वर्ष, त्यांना 65 वर्ष पूर्ण झाले पाहिजे तेव्हा ते निवृत्त होतात. UPSC अध्यक्षपदाची पात्रता केंद्र किंवा राज्य सेवेत किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक असतो. UPSC अध्यक्षांचा पगार. UPSC अध्यक्षांना दरमहा 2.5 लाख रुपये मिळतात, तर दर वर्षाला प्रतिवर्ष 30 लाख रुपये एवढा पगार असतो. UPSC चे पहिले अध्यक्ष सर रॉस बार्कर हे आहेत. 1926 वर्ष. पहिले भारतीय UPSC अध्यक्ष HK कृपलानी 1947 वर्षी. पहिल्या महिला UPSC अध्यक्षा रोज मिलियन बाथ्यू 1992. UPSC चे नवे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार हे आहेत. माजी संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार यांची भारत सरकारने UPSC चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2027 पर्यंत आहे किंवा त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत आहे. IIT कानपूरचे एक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी असलेले त्यांनी मिनेसोटा विद्यापीठाच्या कार्सन स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून व्यवसाय प्रशासनात PhD केली आहे. संरक्षण सचिव म्हणून 2019 ते 2022. त्यांच्या कार्यकाळात डॉक्टर कुमार यांनी 2020 मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती केली आणि 2022 मध्ये अग्निवीर भरती योजना सुरू करणे यासह प्रमुख सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. संरक्षण मंत्रालयात नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि IT क्षेत्रातील महत्त्वाची पदे भूषविली, ज्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयात अतिरिक्त सचिव, NIC चे महासंचालक, केरळ सरकारमध्ये प्रधान सचिव आणि KELTRON चे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश आहे. आता आपण UPSC अध्यक्षांची यादी पाहणार आहोत. 1. सर रॉस
बारकर यांचा कार्यकाल आहे ऑक्टोबर 1926 ते ऑगस्ट 1932. 2. सर डेव्हिड पेट्री यांचा कार्यकाल आहे ऑगस्ट 1932 ते 1936. 3. सर आयर गार्डन यांचा कार्यकाल आहे 1937 ते 1942. 4. सर एफ डब्ल्यू रॉबर्टसन यांचा कार्यकाल आहे 1942 ते 1947. 5. एच के कृपलानी यांचा कार्यकाल आहे 1 एप्रिल 1947 ते 13 जानेवारी 1949. 6. आर एन बॅनर्जी यांचा कार्यकाल आहे 14 जानेवारी 1949 ते 9 मे 1955. 7. एन गोविंदराजन यांचा कार्यकाल आहे 10 मे 1955 ते 9 डिसेंबर 1955. 8. व्ही स हेजमाडी यांचा कार्यकाल आहे 10 डिसेंबर 1955 ते 9 डिसेंबर 1961. 9. बी एन झा यांचा कार्यकाल आहे 11 डिसेंबर 1961 ते 22 फेब्रुवारी 1967. 10. श्री के आर दामले यांचा कार्यकाल आहे 18 एप्रिल 1967 ते 2 मार्च 1971. 11. रणधीर चंद्र शर्मा यांचा कार्यकाल आहे 11 मे 1971 ते 1 फेब्रुवारी 1973. 12. अकलाकर रहमान किडवाई यांचा कार्यकाल आहे 5 फेब्रुवारी 1973 ते 4 फेब्रुवारी 1979. 13. एम एल शहारे यांचा कार्यकाल आहे 16 फेब्रुवारी 1979 ते 16 फेब्रुवारी 1985. 14. एच के एल कपूर यांचा कार्यकाल आहे 18 फेब्रुवारी 1985 ते 5 मार्च 1990. 15. जे पी गुप्ता यांचा कार्यकाल आहे 5 मार्च 1990 ते 2 जून 1992. 16. रोज मिलियन बाथ्यू यांचा कार्यकाल आहे 23 सप्टेंबर 1992 ते 23 ऑगस्ट 1996. 17. एस जे एस चतवाल यांचा कार्यकाल आहे 23 ऑगस्ट 1996 ते 30 सप्टेंबर 1996. 18. जे एम कुरेशी यांचा कार्यकाल आहे 30 सप्टेंबर 1996 ते 11 डिसेंबर 1998. 19. सुरेंद्रनाथ यांचा कार्यकाल आहे 11 डिसेंबर 1998 ते 25 जून 2002. 20. पूर्णचंद्र होता यांचा कार्यकाल आहे 25 जून 2002 ते सप्टेंबर 2003. 21. माता प्रसाद यांचा कार्यकाल आहे सप्टेंबर 2003 ते जानेवारी 2005. 22. एस आर हसीम यांचा कार्यकाल आहे 4 जानेवारी 2005 ते 1 एप्रिल 2006. 23. गुरबचन जगत यांचा कार्यकाल आहे 1 एप्रिल 2006 ते 30 जून 2007. 24. सुबीर दत्ता यांचा कार्यकाल आहे 30 जून 2007 ते 16 ऑगस्ट 2008. 25. डी पी अग्रवाल यांचा कार्यकाल आहे 16 ऑगस्ट 2008 ते ऑगस्ट 2014. 26. रजनी राजदान यांचा कार्यकाल आहे 16 ऑगस्ट 2014 ते
21 नोव्हेंबर 2014. 27 दीपक गुप्ता 22 नोव्हेंबर 2014 ते 20 सप्टेंबर 2016. 28 अलका सिरोही यांचा कार्यकाल आहे 21 सप्टेंबर 2016 ते 3 जानेवारी 2017. 29 डेव्हिड आर सीएम लिह यांचा कार्यकाल आहे 4 जानेवारी 2017 ते 21 जानेवारी 2018. 30 विनय मित्तल यांचा कार्यकाल आहे 22 जानेवारी 2018 ते 29 जून 2018. 31 अरविंद सक्सेना यांचा कार्यकाल आहे 20 जून 2018 ते 28 नोव्हेंबर 2018. 32 अरविंद सक्सेना यांचा कार्यकाल आहे 28 नोव्हेंबर 2018 ते 6 ऑगस्ट 2020. 33 प्रदीप कुमार जोशी यांचा कार्यकाल आहे 7 ऑगस्ट 2020 ते 4 एप्रिल 2022. 34 डॉक्टर मनोज सोनी यांचा कार्यकाल आहे 5 एप्रिल 2022 ते 16 मे 2023 तसेच 16 मे 2023 ते जुलै 2024. त्याचप्रमाणे पहा अरविंद सक्सेना यांचा कार्यकाल 20 जून 2018 ते 28 नोव्हेंबर 2018 तसेच 28 नोव्हेंबर 2018 ते 6 ऑगस्ट 2020. 36 प्रीती सुदान यांचा कार्यकाल आहे 1 ऑगस्ट 2024 ते 1 एप्रिल 2025. हे लक्षात ठेवा, यावर आधारित प्रश्न विचारले जाते. मागील कोण यूपीएससीचे अध्यक्ष होते? प्रीती सुदान यांचा कार्यकाल लक्षात ठेवा 1 ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 आणि आता नवीन यूपीएससीचे अध्यक्ष यांची नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती आपले भारताचे राष्ट्रपती आदरणीय माननीय द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती केली आहे, हे लक्षात ठेवा. यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारला जाते. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.